नमस्कार. कुंभ राशीच्या सर्व जातकांचं ज्योतिष आणि रहस्यामध्ये मनापासून स्वागत आहे. कुंभ राशीला सध्या 7.5 चालू आहे. जवळजवळ 6 वर्ष झाली आणि आता 7.5 शेवटच्या टप्प्यावर आली आहे. तर हा शेवटचा 1.25 वर्षांचा काळ, शेवटची 1.25 वर्ष तुमच्या आयुष्यात काय काय बदल घेऊन येणार आहेत, शनिदेव जाता जाता तुम्हाला काय देऊन जाणार आहेत, हे आपण आजच्या या विशेष भागात पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे 7.5 संपणार कधी? तर ज्योतिषीय गणनेनुसार 3 जून 2027 या दिवशी शनिदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच दिवशी कुंभ राशीची 7.5 संपूर्णपणे संपणार आहे. शेवटची ही 1.25 वर्ष राहिली आहेत. हत्ती गेला आणि शेपूट राहिले फक्त. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप सहन केले, संघर्ष पाहिलेत, उतार चढाव पाहिलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण आपले कोण परकय यात फरक करायला तुम्ही शिकला असाल. ऑफिसमध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की तुम्ही सगळ्यात जास्त ज्याच्यावर विश्वास ठेवलात त्यांनीच तुमचा विश्वासघात केला. तोच तुमच्या विरुद्ध कसा उभा राहिला, तुमच्या विरोधात त्यांनी कशी कारस्थानं केली हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. ऑफिस पॉलिटिक्सचा एक सर्वोच्च बिंदू तुम्ही अनुभवला असेल. अनेकदा तुम्हाला एकटेपणाही जाणवला असेल. कदाचित एकांतात तुम्हाला रडू पण आलं असेल, डोळ्यातनं पाणी आलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्या संघर्षातून तुम्ही चांगले तावून फुलाखून आता निघाले आहात आणि या 7.5 आता एक सुवर्ण बनून तुम्ही बाहेर पडताय. 7.5 हा जो शेवटचा टप्पा आहे ना, ही जी शेवटची 1.25 वर्ष आहेत ती तुमच्यासाठी अत्यंत सुखदायक असणार आहेत, सुखद असणार आहेत. या शेवटच्या टप्प्यामध्ये शनी तुमच्या सेकंड हाऊस मध्ये भ्रमण करतोय. सेकंड हाऊस म्हणजे काय, तर धनस्थान, आपल्या कुटुंबाचं स्थान, आपल्या वाणीचं स्थान. तर आतापर्यंत तुमचे जे काही पैसे खर्च होत होते तेच खर्च आता तुमच्या उत्पन्नाचं साधन बनतील. तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील, कोणाचं येणं बाकी असेल, तर हळूहळू ते पैसे परत यायला सुरुवात होईल. थोडक्यात तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे आणि एक प्रकारची आर्थिक स्थिरता तुम्हाला मिळेल. फायनान्सेसच्या बाबतीत खूप मोठा रिलीफ तुम्हाला मिळेल. पैशांबरोबरच सेकंड हाऊस हे आपल्या कुटुंबाचं स्थान असतं, आपल्या वाणीचं स्थान असतं. त्यामुळे कुटुंबातले काही तुमचे जुने वाद असतील, काही गैरसमज असतील, तर ते दूर होतील आणि संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी काही वाद तुमचे असतील किंवा जमिनीशी संबंधित काही समस्या असतील, तर त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळत जाईल. तुमचं जर लग्न जमत नसेल तर जून 2027 पूर्वी तुमचं लग्न फिक्स होऊ शकतं. फक्त एक गोष्ट इथे सांगायची की तुमच्या वाणीवर ताबा ठेवा, आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा. हळूहळू तुमच्या बोलण्याच्या पद्धतीतही सुधारणा येत जाईल, सकारात्मकता येत जाईल. आरोग्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याच्या संबंधित काही समस्या अनुभवल्या असतील, परंतु आता मात्र त्या चिंता हळूहळू कमी होत जातील. विशेषतः पोटदुखी म्हणा किंवा सांधेदुखी म्हणा, अशा प्रकारच्या समस्या आलेल्या असतील, त्याच्यामध्ये आता लक्षणीय सुधारणा होईल. पण तुम्हाला मात्र तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. विशेषतः तुम्हाला जर दातांचं दुखणं असेल किंवा घशासंबंधी काही इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरशी संपर्क साधून जी काही ट्रीटमेंट असेल, जी काही गोळ्या औषधं असतील ती वेळच्या वेळी घ्या. या काळामध्ये अजून एक सल्ला तुमच्यासाठी असा आहे की जर तुम्ही गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करत असाल, धूम्रपान करत असाल, मद्यपान करत असाल, तर शक्यतो या काळात ते कम्प्लिटली अवॉइड करा. अन्यथा काय होईल माहितीये का, की पोटाचे काही विकार उद्भवू शकतात, अशी ग्रहस्थिती सध्याला दिसतीये. तुमच्या करिअरच्या बाबतीत बघितलं ना, तर आता इथून तुम्हाला नवीन संधी मिळायला सुरुवात होईल. तुमचं प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट जर इतकी वर्ष झालं थांबलं असेल तर ते आता हळूहळू मोकळं होईल, नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. थोडक्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळायला आता सुरुवात होणार आहे. तुमच्या कामाचं खरं ॲप्रिसिएशन आता तुम्हाला मिळेल. तर या काळामध्ये आपल्या मनःशांतीसाठी आणि शनीची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर सगळ्यात महत्वाचा जो उपाय सांगितला आहे ना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, तो म्हणजे शनिवारचं व्रत. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, पण खूप कमी लोक सांगतात. व्रत म्हणजे काय, तर व्रत म्हणजे उपास नाही. तर काय करायचं आपल्याला की शनिवारी सकाळी लवकर उठायचं. आपली जी काही
आंघोळ पाणी वगैरे आहे ते सगळं उरकायचं आणि ओम शम शनैश्चराय नमः याचा किमान 108 वेळा जाप करायचा. त्यानंतर आपल्या आजूबाजूचा परिसर जिथे आपण बसतो तिथे संपूर्णपणे स्वच्छ करायचा. आपल्या कामाचं जे ठिकाण असेल तिथला परिसर पूर्ण स्वच्छ ठेवायचा आणि संपूर्ण दिवसभरात कोणावर रागवायचं नाही, कोणावर चिडायचं नाही, भांडणं करायची नाहीत, कोणाला फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही. नंतर संध्याकाळी शनिदेवाच्या देवळात जाऊन शनीचं दर्शन घ्यायचं, बस इतकंच. तर असं हे संपूर्ण जी क्रिया आहे ना त्याला शनिवारचं व्रत असं म्हणतात. उपवास नाही केला तरी चालतो, त्याचं काही कंपल्शन नाहीये. तर हे तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवावेत. नकारात्मक विचार आपल्या मनात येऊनच द्यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं कर्म. शनी बघा, शनीला कर्म फलदाता म्हटलेलं आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. त्याच्या फळाची चिंता तुम्ही करू नका. शनीला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. ही शनीची 7.5 तुम्हाला घडवायला आणि मजबूत करायला आली आहे. शनिदेव जाता जाता तुम्हाला भरभरून देऊन जाणार आहेत. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.